निवडणूक आयोगानुसार 30 डिसेंबर हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे नामांकन भरण्यासाठी झोन कार्यालयांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी झाली होती। 30 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करायचा कालावधी होता। डिसेंबर महिन्याची कडाक्याची थंडी असूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं। महाविकास आघाडी असो किंवा महायुती, घटपक्षांमधील जागा वाटपचा तिढा काही केला सुटत नव्हता। या दोनही आघाड्यांकडून बैठकीचं सत्र सुरूच होतं। युतीतील जागा वाटपचा तिढा न सुटल्यानं आणि नामांकनासाठी फारच कमी दिवस शिल्लक असल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढत होती। आदल्या दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबर पर्यंतच्या पक्षाच्या यादीत आपले नाव आहे की नाही या पेचात इच्छुक कार्यकर्ते आणि पदाधिकारी अडकलेले होते। मात्र जसजशी नावं राजकीय पक्षांकडून जाहीर होत गेली तसा तसा तिकीट मिळालेल्या उमेदवारांचा आनंद गगनात मावेनासा झाला। तर पक्षाचे तिकीट मिळणार या विश्वासात आणि आशेवर असणाऱ्या अनेकांची स्वप्न तुटली। त्यामुळे काहींनी राजीनामे दिले, काहींनी दुसरा पक्ष जवळ केला, तर काहींनी पक्ष शिस्त पाळून मौन धारण केला। मंगळवारी सकाळपासूनच मनपा झोन कार्यालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, तर प्रशासनातर्फे देखील बॅरिकेड लावून नामांकन अर्ज स्वीकारण्याची तयारी केली होती। अरे लिख लो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद। राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष म्हणून उभे असलेले इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्रांसोबत आपापल्या समर्थकांसह दाखल होत होते। ढोल ताशांच्या निनादात उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज दाखल केलं। यावेळी उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता।